नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघतो गरमागरम असं पिठलं। महाराष्ट्राची पारंपरिक पद्धत ही आहे की पिठलं आणि भाकरी झालीच पाहिजेत। तुम्ही कुठे बाहेर सुद्धा जेवायला गेले हॉटेलमध्ये तर पिठलं आणि भाकरी तिथलचे खात असाल तर ते पिठलं घरी कसं बनवायचं हे आपण बघतो। हे पिठलं खूप कमी वेळेत बनून तयार होते। पिठलं आणि भाकरी ही खूप जुनी पद्धत आहे, ती वर्षानुवर्ष चालत आहे। म्हणून आपण घरी पिठलं बनवलं आहे आणि आता आम्ही हे गरमागरम भाकरीसोबत खाऊया। खूप कमी वेळेत तयार होते। चला तर मग आपण महाराष्ट्राची चव म्हणजे गरमागरम पिठलं किंवा झुणका भाकर अशाच पारंपरिक महाराष्ट्रीयन मराठमोळ्या रेसिपीसाठी पटकन सबस्क्राइब करा की तुम्हाला ही अशी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या डिश शिकायला मिळतील, वेगवेगळे पदार्थ बनवता येतील। तर चला मग आपण पटकन बनवूया, पण तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे, अजिबात स्किप करू नका। चला तर मग आपण महाराष्ट्राची चव म्हणजे पिठलं बनवायला सुरुवात करूया। पिठलं बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथं मी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे, एक बारीक केलेला कांदा आहे, एक बारीक केलेला टोमॅटो, इथं 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि 7 ते 8 लसूण पाकळ्या घेतल्या आणि मिक्सर मध्ये त्याचा ठेचा करून घेतला। काही कढीपत्त्याचे पानं आहे, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद आणि चवीपुरतं मीठ आहे। आता सर्वप्रथम मी बाउलमध्ये बेसन पीठ घेतलं आहे, त्यामध्ये आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे, जेणे काय होईल यातील बेसन पिठाच्या गुठळ्या अजिबात राहता कामा नये। म्हणून आपल्याला यामध्ये पाणी घालून यातील गुठळ्या मोडायच्या आहे, म्हणजे जेव्हा आपण पिठलं बनवायला घेऊ त्यामध्ये गाठी जमतील नाही आणि छान होईल पिठलं। याची शक्यतोवर पेस्टच बनवून घ्या। इथं मी हे बेसन पीठ चांगलं फेटून घेते। आता इथं मी बेसन पीठ चांगलं फेटून घेतलं आणि तुम्ही बघू शकता एकदम अशी पातळ पेस्ट केली आहे। अशीच पातळ पेस्ट करायची म्हणजे पिठलं व्यवस्थित होते, जास्त घट पण नको, पातळ असले तर चालेल। इथं मी अर्धा ग्लास पाणी वापरलं आणि अशी पातळ पेस्ट करून घेतली। चला तर मग आता पिठलं बनवायला घेऊया। आता इथे मी गॅसवर पातेलं ठेवलं आहे, यामध्ये मी 2 चमचे तेल घालून घेते। तेल हलकंसं गरम झालं की यामध्ये जिरे घालून घेते। जिरे व्यवस्थित फुलले की त्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं घालायचे आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालते। तर मी कांदा घालून घेतला आहे आणि कांदा 2 ते 3 मिनिटावर हलकासा गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घेते। आता इथे मी कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला आहे। यामध्ये घालून घेते टोमॅटो आणि टोमॅटो लवकर शिजला पाहिजे म्हणून यावरच मीठ घालून घेते। आता टोमॅटो मी हा चांगला मऊ शिजून घेते। आता टोमॅटो मऊ शिजला आहे, इथं हळद घालून घेते आणि हा लसूण हिरवी मिरचीचा ठेचा आहे हा सुद्धा घालून घेते। तुम्हाला यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर ते तुम्ही घालू शकता, पण मी इथं कढीपत्त्याची पानं वापरली आहे कारण याचा फ्लेवर छान उतरतो, म्हणजे छान होते। 1 मिनिट मी हे परतून घेते। आता 1 मिनिट मी हे व्यवस्थित परतून घेतलं। आता हे आपल्याला बेसन पिठाची जे पेस्ट केली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणे काय होईल खाली लागलं नाही पाहिजे, असं मिक्स करून घ्यायचं। आणि हा बाउल थोडं धुवून पाणी घालते मी यामध्ये। इथं मी फक्त 1.5 ग्लास पाण्याचा वापर केला आहे। आपल्याला बेसन पेस्ट भिजवण्यासाठी जे पाणी लागलं ते, आणि इथं मी पाणी टाकलं म्हणजे असं 1.5 ग्लास पाणी मी यामध्ये टाकून घेतलं। आता आपल्याला यावर झाकण न ठेवता हे 10 मिनिटे तरी असं शिजून घ्यायचं आहे आणि अधूनमधून याला फिरवत राहायचं आहे, जेणे काय होईल यामध्ये गुठळ्या जमा होतील नाही। आता 10 मिनिटे मी हे शिजून घेते मंद आचेवर आणि अधूनमधून याला फिरवत राहील। आता 10 मिनिटे झाकण न ठेवता हे शिजून घेऊया। आता इथे 10 मिनिटं झाली आहे, गॅस करायचा बंद। आता इथे तुम्ही बघू शकता, बघा काय दिसते भारी आणि याचा वासही मस्त येतो। मस्त असं गरमागरम बेसन पीठ तयार आहे। तर कसं खायचं, तुम्ही हे गरमागरम भाकरीसोबत खाऊ शकता,
मस्त लागते. पावसाळ्याच्या दिवसामध्ये असं रात्रीच्या जेवणाच्या वेळेस पिठलं आणि भाकरी वेगळीच मजा येते जेवण्याची. असं गरमागरम पिठलं बनवून तुम्हीसुद्धा नक्की खा. पटकन बनणारी रेसिपी आहे ही. तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा. ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी बनवून खात जा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.